सखाव भाऊ, ज्याला हिंदुस्थानी भाऊ म्हणतात, तो आज बरळला आहे. हा भडवा वारंवार शिवसेनेवर टीका करतोय, संजय राऊत साहेबांवर टीका करतोय. ह्या भडव्याला शिवसेनेवर भुकल्याशिवाय मला वाटतं हा एक विशिष्ट पार्टीचा दलाल आहे. दलाल स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणतो आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला बोलतो, राहतो मुंबईमध्ये आणि बोलतो शिवसेनेवर. या भडव्याने असे आकली तारे काढलेले आहेत की 27 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे 15 आमदार काय तर फुटणार आहेत. अरे भडव्या, तुझा पक्ष अगोदर कोणचा ते सांग. तू कुणाची दलाली करतो, कुणाची वकालत करतो, त्या अगोदर ठरव तू दलाल कुठल्या पक्षाचा आहे ते. तू हिंदुस्थानी भाऊ नाही, तू भाडकाव भाऊ आहे, भडवा आहे तू, भडवा. आणि तुझ्यासारख्या भडव्याला आम्ही शिवसेने पुरेसे आहोत. चार भिंतीच्या आत बोलू नको भडव्या. तुला शिवसेने एक दिवशी शिवसेना स्टाईल दाखवतील. तू वारंवार संजय राऊत साहेबांवर भुकतोयस, तेवढी तुझी लायकी नाही. भाडकाव भाऊ, तुला भाऊ नाही, तू भडवा आहे, भडवा. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ स्वतःला म्हणतो ना भडव्या, याच्या पुढे जर संजय राऊत साहेबाला जर काय बोलला तर तुला शिवसेना स्टाईल दाखवली जाईल. मध्यंतरी कोल्हापूरच्या लोकांना शिवाय दिला होता तू. कोल्हापुरी शिवाय खाल्ला चांगल्या, नंतर माफी मागितला भडव्या. वारंवार मराठी माणसाला तुच्छ लेखतो, वारंवार तू मराठी माणसाला शिवाय देतो. कोल्हापूरकरांच्या शिवाय खाल्ला चांगल्या तू. आम्ही पण सोलापुरी आहे, सोलापूरच्या शिवाय अजून तुला माहित नाहीत. भडव्या, अवकातीत राहा. भाडगाव भाऊ, जय महाराष्ट्र.